श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे, त्रिपुरारी पौर्णिमा साजरी कशी करायची, आपण त्रिपुरारी वातींचे हवन कसे करायचे, हे आज आपण पाहणार आहोत. आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायलासुद्धा विसरायचं नाही आहे. तर चला बघूया त्रिपुरारी पौर्णिमेचा मुहूर्त काय आहे व तिथी काय आहे. तर 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पौर्णिमा सुरू होते. कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा. या दिवशी त्रिपुरवाती कधी लावायच्या, यावर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमा तिथी प्रारंभ कधी होणार आहे बघा. 26 नोव्हेंबर दुपारी 3:55 तर तिथी समाप्ती 27 नोव्हेंबर दुपारी 2:47. उदय तिथीनुसार 27 नोव्हेंबर या दिवशी पौर्णिमा आहे. तर बघा, त्रिपुरारी पूजन, शिवपूजन हे आपण प्रदोषकाळी करत असतो. म्हणूनच त्रिपुरारी पूजन व त्रिपुरारी वातीचे हवन आपल्याला 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळीच करायचे आहे. त्यामुळे सर्वांनी 26 नोव्हेंबर दिवशीच जे काही शिवपूजन आहे किंवा दीपदान आहे, हवन आहे, ते 26 तारखेलाच करायचे आहे. हवन करायला ज्यांना 26ला जमणार नाही त्यांनी 27ला संध्याकाळी त्रिपुर वातीचे हवन केले तरीसुद्धा चालेल. नाहीतरी तुम्ही देवदीपावलीच्या अगोदर कोणत्याही दिवशी संध्याकाळी प्रदोषकाळी जर हवन केले तरीसुद्धा चालेल. बघा, अशा प्रकारे त्रिपुरवाती आपल्याला मिळतात. त्रिपुरवाती दैत्याचं हवन म्हणून केलं जातं. पूजा दुकानात सहज तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. जिथे पूजा साहित्य, जिथे पूजा सामग्रीचे सर्व साहित्य मिळते त्या दुकानात सहज तुम्हाला हे 750 वातीचं त्रिपुरारी वातीचं पॉकेट तुम्हाला मिळून जाईल. नाही उपलब्ध झालं तर वात आणून घरीच बनवू शकता. तरीसुद्धा तुम्ही आता भरपूर दिवस आहेत, आठवडा आहे, या दिवसात तुम्हाला नाही उपलब्ध झालं तर मंत्रोक्त हवन करूनसुद्धा तुम्ही अतिशय फायदेशीर, तुमच्यासाठी फलदायी सुद्धा होऊ शकते. म्हणजे जे काही समिधा वगैरे आहेत त्यानेसुद्धा हवन केले तरीसुद्धा चालेल. हवन करण्या अगोदर त्रिपुरारी वाती चांगल्या तुपात भिजवून घ्यायच्या, म्हणजे त्याचं हवन चांगल्या प्रकारे केलं जातं. नंतर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. जे वाती आहेत त्या भिजवून अगोदरच ठेवून द्या, म्हणजे त्याचं हवन केलं जाईल चांगल्या प्रकारे. नंतर व्यवस्थित वाती भिजल्या जातील. नंतर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. प्रथम गणेश, आपल्या गणपती बाप्पांचं आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना त्यांना पाण्याने स्नान घाला प्रथम, नंतर पंचामृताने किंवा दुधाने स्नान घाला. नंतर पुन्हा एकदा पाण्याने, स्वच्छ पाण्याने स्नान घालून तिथे पूजा मांडणीच्या तिथे ठेवून द्या. नंतर तामणात अजून एकदा तांदूळ वगैरे घ्यायचा आहे व तुमच्याकडे शिवलिंगाची पिंड असेल तर शिवलिंगाची पिंड घेऊन त्यांना पाण्याने, पहिला त्यांचा जलाने अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे म्हणत म्हणत तुम्हाला पहिला पाण्याने, नंतर तुम्हाला कच्च्या दुधाने, गरम दूध वगैरे तुम्हाला घ्यायचं नाही, कच्च्या दुधाने तुम्हाला किंवा पंचामृताने तुम्हाला भगवान शिव म्हणजे शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे. नंतर पुन्हा एकदा पाण्याने तुम्हाला स्वच्छ स्नान घालून घ्यायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत तुम्ही अभिषेक शिवलिंगावरती करायचा आहे. नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं व पूजा साहित्य, जिथे आपण पूजा मांडणी केली आहे तिथे थोडंसं तांदूळ, हळदी कुंकू टाकायचं व आपल्याला शिवलिंग तिथे ठेवून द्यायचं आहे. शिवलिंगाची व भगवान शंकरांची तिथे आपल्याला स्थापना करायची आहे. जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता. अशा प्रकारे माझ्याकडे गळती आहे, ती गळतीसुद्धा मी ठेवली आहे. ठेवली तरी चालेल, नाही ठेवली तरीसुद्धा चालेल. नंतर त्यांना भस्म वगैरे लावायचा. हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर फुले वगैरे अर्पण करून घ्यायची आहेत. मी पूजेमध्ये स्वामी महाराजांना सुद्धा ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे साधी सोपी पूजा मांडणी आहे ती आपण करून घ्यायची आहे. पूजा मांडणी करून घ्या व्यवस्थित. नंतर चौरंगाभोवती तुम्ही रांगोळी व्यवस्थित काढून घ्या. मी अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांची छोटीशी रांगोळी काढली. आता आपल्याला हवनकुंड लागणार आहे हवनसाठी व त्रिपुर वाती लागणार आहेत, ज्या आपण अगोदरच तुपामध्ये भिजवून ठेवल्या आहेत.
जिथे हवनकुंड ठेवणार आहोत तिथे जागा स्वच्छ करून तिथे हळदी कुंकू अक्षता टाकून ओम श्री वास्तू पुरुषाय नमः असं मनातल्या मनात म्हणायचं व नंतर हवनकुंड त्याच्यावरती ठेवून द्या. हवनकुंडाला सुद्धा हळदी कुंकू लावा व ज्या आपण त्रिपुर वाती घेतल्या होत्या भिजवल्या होत्या तुपामध्ये त्या व्यवस्थित ठेवून द्या त्याच्यामध्ये व भीमसेनी कापूर घेऊन किंवा साधा कापूर घेऊन व घरातील दिवेची अग्नी घेऊन ती त्रिपुर वाती प्रज्वलित करायच्या आहेत. बघा, प्रज्वलित झाल्यानंतर त्रिपुर वातीचे हवन आपण का केलं जातं आपल्या घरात, तर त्रिपुर दैत्याचं प्रतीक म्हणून आपण हे हवन करत असतो. नंतर आपल्याला हवनमध्ये आहुती कशाची द्यायची आहे, तर मंत्रांची आपल्याला आहुती द्यायची आहे. तुपानेच आपल्याला शुद्ध गाईच्या तुपानेच आहुती द्यायची आहे. पहिला मंत्र असा आहे, श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. 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 अशा प्रकारे आपल्याला 11 वेळा या मंत्राची आहुती द्यायची आहे. नंतर दुसरा मंत्र आहे ओम महामृत्युंजय मंत्राचा आपल्याला आहुती द्यायची आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वंदनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वंदनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वंदनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वंदनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वंदनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वंदनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् नमः स्वाहा. या महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा आपल्याला 11 वेळा आहुती द्यायची आहे. 11 वेळा या मंत्राची आहुती दिल्यानंतर आपल्याला तिसरा मंत्र आहे ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा. 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 या मंत्राची सुद्धा आपल्याला 11 वेळा आहुती द्यायची आहे. तिन्ही पण मंत्राची आपल्याला आहुती शुद्ध गाईच्या तुपाने द्यायची आहे. बघा, आपल्याला अशा प्रकारे हवन करून घ्यायचं आहे. हवन का करायचं आहे? बघा, आपल्या जीवनात आता मी तुम्हाला कथा सांगणार आहे. बघा, आपल्या जीवनात जे काही निगेटिव्हिटी आहे, जे काही नकारात्मकता आपल्या घरात भरली आहे, आपल्या जीवनात भरली आहे, आपल्या जीवनात जे काही अपयश येतं, आर्थिक समस्या येतात, आर्थिक अडचणी येतात, त्या संकटांवर आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी आपण हे हवन करायचं आहे. आपल्या घरातील निगेटिव्हिटी अशी जळून खाक होऊ दे व पॉझिटिव्हिटीचा संचार आपल्या घरात होण्यासाठी आपण हे हवन करायचं आहे. अशा प्रकारे साधी सोपी पूजा मांडणी करून घ्यायची आहे. त्रिपुरारी पौर्णिमा आपण म्हणजे कार्तिक पौर्णिमा का करायची साजरी, याचं महत्त्व काय, कथा काय, हे सुद्धा जाणून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्रिपुरारी पौर्णिमेसंबंधी 2 कथा आहेत. त्यातली एक कथा मी तुम्हाला सांगते. त्रिपुर नावाचा एक राक्षस होता. त्याने तीर्थक्षेत्री मोठी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन वर माग असे सांगितले. त्रिपुराने देवता, मनुष्य, निशाचर
स्त्री किंवा रोग यांच्यापासून मला मृत्यू न येऊ दे आणि त्यांच्यापासून अभय मिळावे असा वर मागितला. ब्रह्मदेवाने त्यावर तथास्तु असे म्हटले. ब्रह्मदेवाच्या या वरामुळे त्रिपुरासूर भलताच माजला. त्याची 3 पुरे होती. ती आकाश संचारी होती. त्रिपुर त्या पुरात बसून त्रिलोक्यात त्रास देऊ लागला. त्याच्या त्रासामुळे सर्व देव वैतागले आणि भगवान शंकराला शरण गेले. भगवान शंकरांनी त्याची 3 आकाश संचारी पुरे जाळून टाकली आणि त्रिपुरसुराला ठार मारले. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळी घडली होती. म्हणून आपल्याला प्रदोष काळात हे हवन करायचे आहे. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात घडली. त्यामुळे कार्तिक पौर्णिमा प्रदोषकाळी असेल त्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असे नाव पडले. लोक त्या दिवसांपासून दर कार्तिक पौर्णिमेला प्रदोषकाळी दीपोत्सव करून त्रिपुर संहाराचा आनंद व्यक्त करू लागले. म्हणूनच आपण त्रिपुर दैत्याचे प्रतीक म्हणून आपल्याला आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी हे हवन करायचे आहे. देवांसारखं आपल्या जीवनातील संकट निघून जावं, आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन आपलं जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून आपल्याला हे हवन करायचे आहे. यासाठी आपण सर्वांनी आवर्जून या दिवशी हवन करायला विसरू नका. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा, पूजा जिथे मांडली आहे तिथे, व हवन करायला सुरुवात करा. तुम्ही हे हवन केलं तर तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या सुटून जातील. अशा प्रकारे अग्निशांत झाल्यानंतर तुम्ही ही जी काही राख आहे, जी त्रिपुरवातीची राख आहे, ती घरामध्ये चहू बाजूला म्हणजे चारी कोपऱ्यात अशी पसरवून द्या थोडी थोडी. व नंतर थोडंसं भस्म म्हणून महादेवाच्या पिंडीला लावा. पिंडीला लावल्यानंतर राहिलेली राख तुम्ही बघा, जी फुलं वगैरे आहेत ते निर्माल्यात टाकणार आहात. म्हणजे वाहत्या पाण्यात तुम्हाला हे सर्व निर्माल्य सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व सेवा करा. सेवा झाल्यानंतर आवर्जून ती पूजा तिथेच ठेवा 1 दिवस. कारण आपण शिवलिंगाची म्हणजे महादेवांची आपण तिथे स्थापना केली आहे. त्या दिवशी ती पूजा तिथेच राहू द्या व दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे सर्व निर्माल्य म्हणजे पाण्यात सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे आवर्जून हे हवन करा. या दिवशी दीपदानसुद्धा केलं जातं. कार्तिक स्वामींचं दर्शनसुद्धा केलं जातं. अजून काही उपाय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही या दिवशी करू शकला नाही तर 27 नोव्हेंबरला आवर्जून प्रदोषकाळी करा. त्याही दिवशी करू शकला नाही तर नंतर कोणत्याही दिवशी प्रदोषकाळी आवर्जून ही सेवा करा. बघा, आपल्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाशमय करण्याची वेळ म्हणजे कार्तिक पौर्णिमा आहे. त्यामुळे आवर्जून या दिवशी त्रिपुरारी वातींचं हवन करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.